रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 551 अभंग सुरू करीत आहोत. नवती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल, काही न धरावी खंती हित होईल धरा चित्ती. खोटी ते हंता वाट टाकेली सांगता, ज्याचे तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. हे जे मी बोलतो ते बोल माझे नसून तो विठ्ठलच माझ्याकडून बोलितोय. माझे हे बोल तुम्ही चित्ती धरले तर तुमचे हितच होईल. जीवनामध्ये अहंकार खोटा आहे तो जाणून टाकून द्या. तो कोव म्हणतात, जो माझा बोलविता धनी आहे तो सर्व अर्थ जाणेल. मी फक्त मापाडी माप टाकणार आहे. वासनेच्या मुखी आदळूनी भीते, निर्वाह पुरते कारण ते. या नावांतरा आला नारायण, चित्त समाधान खुन त्याची. सर्व काळ हाचे करणे विचार, विवेकी सादर आत्मत्वाचे. तुका म्हणे जो जो भजनाची ओळे, तो अंगे तो तो काळे सन्निधता. माणसाचे शरीर जगविण्यापुरते अन्न व पाणी, भूक व तहान या वासनांना पुरवावे. बाकी वेळ हरिचिंतन करावे. ज्याचे अंतकरण सदैव समाधानी आहे त्यांच्या अंतरंगामध्ये नारायणाने प्रवेश केला हे ओळखावे. मनाच्या समाधानासाठीच नेहमी विचार करावा. यासाठी आत्मा व अनात्मा यांच्या विचाराच्या ठिकाणी नेहमी तत्पर असावे. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य जसजसा मनापासून विषय त्याग करून भजनाकडे वळेल तशी त्याला परमेश्वराची प्रचिती येऊ लागेल. चिंतेने अचित्त राहिलो निश्चळ, तेची किती काळ वाढवावे. अबोल्याचा काळ आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. करू आला तो केला लवला, हे उरोत संदेह दिला नाही. तुका म्हणे मोह परतेची ना मागे, म्हणून त्यागे त्याग झाला. भगवंताच्या चिंतनामध्ये माझे मन स्थिर झाले. त्या स्थितीत मी किती काळ राहावे. यापुढे आता अबोलच राहावे असे वाटते. कारण काही बोलायला शब्दच नाही. सोयीताचा जितका विचार करता येईल तितका विचार मी केला. मनामध्ये त्याबद्दल काही शंका उरू दिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देह श्री पुत्र धन संपत्ती या माया मोहाचा त्याग केल्यामुळे संसाराचाही त्याग झाला. आता मागे परत फिरणे नाही. निर्गुणाचे घ्यावे गुणाशी दर्शन, एकाएकी भिन्न भेदगडे. आम्हा तुम्हा आता न पडे यावरी, आहो त्याची बरी येथे जेथे तेथे. आपणापासून नसावे अंतर, वेचिले उत्तर म्हणून. तुका म्हणे अंगा आली कठीणता, आमच्या अनंता तुम्हाशी. निर्गुणाचे दर्शन घेऊ जाता सगुण प्रगटले, मनातील भेदाभेद तेथे नष्ट होतात. हे विठ्ठला, आता तुझे माझे पटणार नाही. तू तुझ्या जागी, मी माझ्या जागी बरा आहे. तुझ्यापासून मला वेगळा करू नको. म्हणून आजपर्यंत खूप विनवणी केली. तुकोबा म्हणतात, हे विठ्ठला, आता तुझ्या सारखीच कठीणता माझ्या अंगी आली आहे. तुझं पासावे हे झालोशी निर्माण, असावे ते भिन्न कासयाने. पहावाजी ठाई करुनी विचार, निन कोठे फार असेची ना. ठेविले ठाई आज्ञेचे पाळना, करुनी जतन राहिलोशे. तुका म्हणे आता बोलत असे स्पष्ट, झालो क्रिया नष्ट तुम्हायसा. हे विठ्ठला, तुझ्यापासूनच आम्ही सर्वजण निर्माण झालो, मग तुझ्यापेक्षा वेगळे कसे याचा विचार करून पहिले तर कमी अधिक भाव काहीच दिसत नाही. तुमच्या आज्ञेचे पालन करून तुम्ही जसे ठेवले तसेच राहिलो. तुकोबा म्हणतात, आता जरा स्पष्ट बोलतो. तुझ्यामुळेच आम्ही क्रिया नष्ट झालो आहोत. प्रतिभंग माझा केला पांडुरंग, प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा. भक्तिरस सांगा काजी तुम्ही, म्हणून काही न ठेवीची उरी. हलो वर्मावरी एकाएकी, न देखेचे काय परते माघारी. उरले ते उरी नाही मुळी. तुका म्हणे आला अंतराशी खंड, तरी माझे तोंड खवळले. हे पांडुरंगा, तुम्ही माझ्या प्रीतिभंग भक्तिरसाचा भंग केला की नाही हे तुम्ही सांगा. त्यामुळे मलाही तुमच्याबरोबर भांडावे लागते. मी तुमच्या कर्मावर घालण्यापर्यंत एकेरीवर आलो आहे. माझे शब्द मी परत घेणार नाही, कारण
तुझ्या माझ्यात काही भेदच राहिला नाही. तुकोबा म्हणतात, पांडुरंगा तू मला अंतर दिलेस, त्यामुळे भांडणासाठी माझे तोंड खवळले. लटिका देव म्हणतायसा सदेसा वाट तसे, ऐसे आले अनुभवा मदई सेवा करिता. शून्याकारे बहु मोळ भेंडोळे हे पवाडे, तुका म्हणे ताळी नाही एके ठाई चपलत्वे. देव खोटा आहे असे म्हणण्यात मलाही शंका वाटते. माझ्या भक्तीने मला ते अनुभवास आले आहे. त्याला निर्गुण निराकार शून्य अवस्थेत राहण्याची सवय आहे. तशी तुमची कीर्ती प्रसिद्धच आहे. तुकोबा म्हणतात, तो परमेश्वर अत्यंत चपळ असल्यामुळे एका जागी स्थिर राहतच नाही. जैशी साठे तैसे व्हावे ते बरवे कळलेस, उदास तू नारायण आम्हीही म्हणा तुम्हीच. ठका महा ठका जोडा हे धडपुडा लागाशी, एकांगीच भांडे तुका नाही धोका जीवित्वे. या जगात जशास तसे वागावे हे आम्हाला आता कळून चुकले आहे. हे देवा, मी तुझ्या सारखाच उदास आहे. गाठ पडे ठका ठकाप्रमाणे तुझी माझी गाठ पडली आहे. तुकोबा एकटाच जीवाला धोका न करून घेता विठ्ठलाशी भांडत आहे. बहुतारी ते का कुळती आलोचित न दराच, आता कशासाठी देवा मित्य ठेवा वाढवू. तुम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने, तुका म्हणे लाजिरवाने अधिरजिने इच्छेचे. मी इतका काकुळती येऊन तुम्हाला विनवितो, पण तुम्हाला दया येतच नाही. आता मी खोटी आशा कशाला बाळगू. तुझी माझी ताटा तुटी झाली, आता आपली भेट चिंतनामध्येच होणार. तुकोबा म्हणतात, काही अपेक्षा मनात ठेवून जगणे लाजिरवाणे वाटते. आश्चर्य ते एक झाले म्हणाले माझ्या मड्यापाशी करुणा केली तैशी गेली व्रताये. न यावा तो कैसा राग खोटे मग देखोनी, तुका म्हणे कैचा बोला शोध विठ्ठला माझिया. माझ्या मनाला या गोष्टीचे आश्चर्य वाटते. एखाद्या प्रेताजवळ त्याच्या नातेवाईकांनी उठ रे तू बोल बाबा अशी करुणा केली तर ते उठेल का. त्याप्रमाणे हे देवा, तुमची करुणा कितीही भावली तरी व्यर्थ आहे. एखादे खोटारडे कृत्य पाहिल्यावर त्यांचा राग येणारच. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बोलण्याचा तुम्ही वेगळा अर्थ लावू नका. मागयाची नाही इच्छा जो मी ऐसा संकोचू, लटकी याची न थोर स्तुती इच्छा चित्ती धरुनी. हिशोबते आले घ्यावेत हे तो ठावे सकळाशी, तुका म्हणे स्वामी सेवा येथे देवा काशाची. मला तुमच्याजवळ काही मागायचे नाही, मग मी मनात संकोच का धरू. कोणती इच्छा मनामध्ये धरून खोट्याची स्तुती करणार नाही. आपल्या वाटणीला हिशोबाप्रमाणे जे येईल ते घ्यावे. तुकोबा म्हणतात, विठ्ठला तुझी सेवा तरी आम्ही का करावी. तू तर आम्हाला भेट देत नाहीस. पावटने पडणे पाया उदार वाया काशाचा, घडेल ते भेटी सवे दिशेल बरवे सकळा हे. न घडत दुष्टा दुष्टी काय गोष्टी कोरड्या, आबोल्याने ऐसे तुका अंतर एका साक्षीत हे. परमेश्वराचे पायरीवरून दर्शन घेतले तर ते चालेल का. त्यामुळे उदार होईल का. साक्षात भेट घडलेली बरी असते. दुष्टादुष्ट न होता होणारे बोलणे कोरडे वरवरचे असते. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी मौन पाळून अंतकरणाला साक्षी ठेवतो. अभयाचे स्थळ ते हे एक अचळ, तरी धरीला विश्वास ठेवी होऊन दास. पुरली आवडी पायी लागलीशे गोडी, तुका म्हणे कंठी नाम अंगी वरलेशे प्रेम. विठ्ठलाचे चरण हे सर्वस्वी अभयदान देणारे स्थान आहे. यावर विश्वास ठेवून मी त्या चरणाचा दास होऊन राहिलो आहे. हरीच्या चरणाविषयी मला गोडी लागली आहे, म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठी विठोबाचे नाम आणि अंगी हरीचे प्रेम भरले आहे. संदेह निरशे तरी रुचिकार, फिक्याची आदर चवी नाही. आता नको मज खोट्याने फटवू, कोठे येऊ जाऊ वेळोवेळा. गेला तरी काय जीवाचे साकडे, वाचवणे पुढे काय काध. तुका म्हणे किशी निवडा जीवरे, केली तैशी पोरे आळीपायी. माझ्या मनातील शंका जेव्हा फिटेल तेव्हाच ते रुचकर होईल. कारण जे रसहीन फिके आहे ते कोणालाही आवडत नाही. त्याविषयी कोणालाही आदर नसतो. हे परमेश्वरा, आता मला इतर गोष्टीचा मोह दाखवू नकोस. मी तुमच्याकडे वेळोवेळी कुठपर्यंत येत जात बसू. तुमच्या भेटीशिवाय आता जीवन जगण्याचा स्वारस्य नाही. त्यामुळे जीव गेला तरी काहीच वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या मुलाने तुमच्याजवळ हट्ट केला तर तो बरा की वाईट हे तुम्हीच ठरवणार ना, की त्याची परीक्षा घेणार.
वदेवानी परी दुर्लभ अनुभव चालीचाची वाहो बहुतेक आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ पाठी लागा काळ जिंकितसे वाढविता पोट दंभाचे पसारे येतील माधारे मुदला तोटे तुका मने बरे जागविता मना तुमच्या नारायण अभये करे. जगात शब्दज्ञान खूप असते पण अनुभव थोडकाच असतो. एकाचे पाहून दुसरा वागतो. काळ पाठीमागे लागलेला असताना तुम्ही निश्चित राहिलो तर काळ नक्कीच यशस्वी होईल. पोट भरण्या स्वार्थासाठी दांभिकतेने वागले तर मुदलातला जीवनातच खोटेपणा येते. तो को म्हणतात हे नारायणा तुझा अभया करायचे माझ्या मनाला जागव. तुझ्या अभय कराने माझ्या मनाला जागव. उगेचे हे मन राहते निश्चळ तरी का तळमळ साठ होती. काय तुमचे नेनो कौतुक विधाने सर्वोत्तमपणे खेळतसा. नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा वाढवाव्या हाव भलत्या पुढे. तुका म्हणे तुम्ही आपुल्या प्रतिष्ठा वाढवया चेष्टा करीतसा. माझे मन स्थिर राहणारे असते तर उगीच तळमळ का वाढली असती. हे पांडुरंगा या जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेस. हे पांडुरंगा तू या जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेस. तुमचे चातुर्य काही कळत नाही. तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आमच्यासारख्या जीवांना आशा लावून तू आपल्या बोटावर खेळवितोस. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात जगात आपले महत्त्व वाढविण्यासाठीच तुम्ही या प्रकारच्या नाना चेष्टा करतात. आम्ही बळकट झालो फिरावणी तुमच्या वचनी तुम्ही गाऊ. झाले तेव्हा झाले मागील ते मागे आता वर्म लागे ठावी झाली. तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे. तुका म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय आपणाची होय तैसाची तो. भक्तिबळाने आम्ही बळकट झालो आहोत तेव्हा तुझ्यात शब्दाने भक्तवत्सल पतित पावन या ब्रिदाने तुला बांधून टाकीन. मागे जे घडले गेले ते गेले. आता आम्हाला तुझ्या प्राप्तीचे योग्य तंत्र सापडले आहे. तुझ्या सर्व व्यवहाराचा सामना करण्यासाठी आम्ही उभे आहोत. आम्हा सारख्या शुद्ध भक्ताशी शुद्ध व्यवहार करा. तुकोबा म्हणतात आमच्या मनी आत्मज्ञानाची इच्छा आहे तसेच तुम्ही स्वरूपात विलीन होण्याची आस आहे. तुम्ही साचन उपेक्षाल हा बरवसा मज जाण तसा दिरशे. कासया गातला लामणी उद्धार ठेवा कर कर वारुनिया. सुटो नये ऐशे कळले निरुते का घ्यावे मागू ते अळवणी. तुका म्हणे तुम्ही सौभाग्याची देवा माझा तुम्हा हेवा कायाला. हे विठ्ठला तू माझी उपेक्षा करणार नाहीस याबद्दल मला खात्री आहे. पण मला धीर धरवत नाही. आमची किरकिर थांबण्यासाठी आमच्या लांबणीवर टाकलेला उद्धार तुम्ही करून टाका. तुझ्या मागे लागलेली आमची कटकट थांबणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. मग आम्हाला आमचा उद्धार करा अशी वारंवार विनवणी का करायला लावता. तुको म्हणता तुम्ही मोठे भाग्यवान पण माझा उद्धार करणे तुम्हाला जड का वाटते. तुम्हा येईल देवा पडला विसार. तुम्हा होईल देवा पडला विसर. आम्ही ते उत्तर यत्न केले पतित पावन ब्रिदे मिरविशी. याचा काय देशी झाडा सांग. आज मी नवे अर्थाचे भुकेले भलते एक बोले वारिन ते. तुका म्हणे देह देईन सांडणे सहित अभिमानी उवाळुनी. हे भगवंता आम्हा भक्ताचा तुम्हाला विसर पडला आहे का. आम्ही मात्र तुमच्याजवळ नेहमी बडबड करीत असतो. पतितांना पावन करणारा म्हणून ब्रीद मिरवितोस आणि अजून माझा मात्र उद्धार केला नाहीस याचे उत्तर देशील का. मी तुमच्याकडे धनाची अपेक्षा करण्यासाठी आलो नाही. माझी भक्ती उठवळ नाही तेव्हा तुझ्या थापांना मी भुलणार नाही. तो म्हणता देहाभिमान सोडलेला हा देह देखील तुम्हाला अर्पण करण्यास मी तयार आहे. जडलो अंगांगी मग ठेवीन प्रसंगी काय उरी जोगी लोकी आहे पुरती. ठेवी निवारोनी आधी अवकाश तोची बुद्धी सापडली संधी मग बळ कोणाशी. गळा बांधोनी पायी हलो नेदी ठाईच्या ठाई निवाडतो देय अवकळा केल्या. तुका म्हणे ठावे आम्हा असा जी बरवे बोबाटाची सवे मळावून विठोबा. हे विठ्ठला मी आता देहाने तुझा झालो आहे. माझी जी का समाजात प्रतिष्ठा आहे ती जपण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. मी जर तुला पेचात पकडले तर तू काय करशील याचा विचार आधी करून ठेव. एखाद्या क्षणी मी माझा गळा तुझ्या पायाला बांधून टाकीन.
जेणेकरून तुला जागचे हालू देणार नाही. मग खरे सामर्थ्य कोणात आहे ते कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, भक्ताला आपल्याकडे वेधून त्याला आपल्या दारात तिष्ठ ठेवण्याची तुझी सवय मला चांगली माहीत आहे. आम्ही शक्तीहीने कैसे कराल ते नेने, लिगाडाच्या गुणे खोळ मला राहिलो. माझे मद दे देवा असे ठेविला तो ठेवा, नाही करिता हेवा काही अधिक गळा. नाही गळा पडलो जोड तुमचे तेची माझे तोंड, चौघा चार खंड लांबणी हे अनुचित. नाही येत बळा आता तुम्हाशी गोपाळा, तुका म्हणे गळा ओगवा पाय लागतो. हे विठ्ठला, मी दुर्बल शक्ती नाही माझे, आता तुम्ही काय कराल. भक्ताचे लचण स्वतः मागे ठेवण्याचा तुम्हाला छंदच आहे. माझे जे कृपारूपी धन तुझ्या जवळ आहे ते माझे मला दे. इतरांना काय दिलेस त्याचा हेवा मी करीत नाही. मी तुमच्या गळ्यात धोंड म्हणून पडलो आहे. तुम्ही जे मला बोलायला लावाल ते मी बोलतो. या भांडणाचा तमाशा चार चौघासमोर नको म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा. तुका म्हणतात की मी भांडण करीत नाही, तुमच्या चरणी विनंती करतो की माझा उद्धार करा. काय कृपे विन घालावे साकडे, निश्चितीने वाढे कोण्या एक. अहो तैशी पुढे असो दीनपणे, उभे चोनी वचने करुणेची. धरुणी भयाता काय वाहो चित्ता, काय करू आता आप्तपण. तुका म्हणे आम्ही भावहीन जीव, म्हणून देव पुरे दुरी. हे पांडुरंगा, तुम्ही माझ्यावर कृपा करणार नसाल तर तुम्हाला साकडे कशाला घालो. म्हणून कोणताही एक निवाडा माझ्या बाबतीत करा, म्हणजे मी गप्प बसेन. आम्ही पूर्वीप्रमाणे दीनवदनाने तुझी करुणा भाकत राहू. आम्ही तुझे आप्त आहोत म्हणून आता मनी शंका भय का धरू. तुको म्हणतात आम्ही भक्तिभावीन अश्रद्ध आहोत म्हणून तो आमच्यापासून दूर जात आहे. नाही उल्लंघिले कोणाचे वचन, मदका नारायण दुरी झाला. अशंकिते मने करी अळवण, नाही समाधान निश्चितीचे. दासाचा विसार हे तो अनुचित, असे सर्व नीत पायापाशी. तुका म्हणे तुम्हा लाज येत नाही, आम्हा चित्ता डोही बुडविता. मी कोणत्याही नियमाचे शास्त्राचे उल्लंघन केले नाही, मग माझा नारायण माझ्यापासून दूर का जात आहे. त्यामुळे मी साशंक मनाने त्याला आळवितो आहे. माझे चित्ती समाधान नाही, आपल्या दासांना विसरणे ही योग्य नीती नाही भगवंता. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा भक्तांना चिंतेच्या डोहात बुडविता तुम्हाला लाज वाटत नाही का. जीवदायवरी सांडी करी माता, हे तो आश्चर्यता बाळकाची. दुर्बळ के नाही ऐकता कानी, काय नारायणी न्यून झाले. क्षणक्षणा माझा न घ्यावा सांभाळ, अभाग्याचा काळ ऐसाला. तुका म्हणे नाही वचनाशी रुची, फलकट वेची तेथे होय. बाळाचा जीव जाताच मातेकडून त्याची अवहेलना होते. त्याला दूर केलेले पाहून आश्चर्य वाटते. आमचे बोल कानी पडताच तुम्ही दुर्बल झाला की काय. येथे परमेश्वर काय कमी पडला का. क्षणभर सुद्धा तुम्ही माझे रक्षण करू नये, यापेक्षा दुसरे भाग्यहीन कोण असेल. तुकोबा म्हणतात म्हणजे आमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. फोलपटाप्रमाणे मी व्यर्थच आहे. मनवनी दास नवे ऐसा झालो, अनुभव बोलो स्वामी पुढे. कानाई वचन प्रत्युत्तराचे, मीच माझ्या वेचे अठ्ठाशे. कासयाने गोडी उपजावा विश्वास, प्रीती काही रस वाचुनिया. तुका म्हणे अगा चतुर शिरोमणी, विचारावे मनी केशिराज. मी तुमचा खरा दास नाही, मला अनुभव आल्यामुळे मी तुम्हाला हे बोलत आहे. माझ्या बोलण्याला तुम्ही प्रत्युत्तरही देत नाही, मीच एकटा बडबड करतो आहे. तुमच्याबद्दल विश्वास व गोडी कशी वाटावी, कारण तुम्हाला आमच्याबद्दल प्रेमच नाही. तुकोबा, या केशीराजाला चतुराचे मुकुटमणी म्हणतात. मी जे बोलतो त्याचा तुम्ही मनाशी विचार करा. आम्ही आता पोटाचे भरावे, जग चाळवावे भक्तवून. ऐसा तरी एक सांगा जे विचार, बहु होतो फार कासावीस. काय कवित्वाचे घालोनिया रूढी, करू जोडाजोडी अक्षराचे. तुका म्हणे काय गुंफो आणि दुकाना, राही नारायण करुणे गात. हे पांडुरंगा, मी आता जगात तुझा भक्त म्हणून घेऊन फक्त पोटच भरावे काय, असे वागणे बरोबर आहे की चूक ते तरी सांगा. माझा जीव फार कासावीस होतो आहे. वरवर फक्त कवित्वाची रूढी घालून अक्षराची जुळवाजुळव करीत राहू काय.
तुको म्हणतात या दांभी कवित्वाचे दुकान उघडून आम्ही आपल्या जीवनाचा घात करून घ्यावा काय. वर्म तरी आम्हा द्यावा काय देवा जाणे मी. बहुतरंगी हीन झालो तरी आलो शरण. द्याल तरी तुम्ही धीर होईल स्थिर मन ठाई. तुका म्हणे सत्तावळे लढीवाळे राखावी. अहो परमेश्वरा, परमार्थाचे नेमके वर्म काय आहे ते तरी मला दाखवा, कारण मला काही समजत नाही. प्रपंचात अनेक विषयाच्या गुंत्याने मी अगदी दीन झालो. म्हणून हे देवा, मी तुला शरण आलोय. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही धीर द्याल, आधार द्याल तर माझे मन तुझ्या चरणी स्थिर होईल. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या सत्ता बळाने तू आम्हासारख्या लाडक्या भक्ताचे लाड पुरवायच पाहिजे. सांगो देवा नेनो काय बोलाची आवडी. वाया मद चुकुर करा विश्वंभरा विनोदी. आवडीच्या करायशे अंतर्वाशे जाणतसा. तुका म्हणे समाधान होईन मने मोकळा. हे विठ्ठला, मला फक्त बडबड करण्याचीच आवड आहे, हे तुला आता वेगळे सांगावयास पाहिजे काय. मला तुम्ही चेष्टेने सुद्धा दूर करू नका. आम्हाला काय आवडते हे तुम्ही अंतर्ध्यानाने जाणता. तुको म्हणता, जर तसे झाले तर मी मन मोकळे करीन. निर्धाराने अवघे गोड वाटे कोड कौतुक. बैसलिया भाव पायी भरी तळतई नाचेन. स्वामी कळया सावधान तरी मन उदास. तुका म्हणे आश्वासावे प्रेम द्यावे विठ्ठला. एखाद्या गोष्टीचा निर्धार केला की ती गोष्ट कौतुकास पात्र ठरते. एकदा का तुमच्या चरणाशी माझा भाव दृढ झाला की मी आनंदाने नाचेन. माझा स्वामी पांडुरंग माझ्या बाबतीत सावध आहे, तो माझे रक्षण करीत आहे हे पाहून माझे मन आनंदित होईल. तुको म्हणतात, ते विठ्ठला, आम्हाला तुझ्या प्रेमाचे आश्वासन दे. झाली ताडा तोडी अवघे पडिलो उघडी. नवे कोणाची हे काय तुझे भरविले वाई. पारुषला संसार मोडे बैसण्याची थारा. आता म्हणे तुका देव अंतर नको राखू नका. संसाराची ताटातूट झाली, आम्ही पूर्णपणे उघडे पडलो. तुझ्यावर भार टाकून निर्धास्त झालो, भक्ती मार्गी लागलो. संसार संपला, त्यामुळे संसाराचा थारा संपला. तुको म्हणतात, परमार्थ करण्यासाठी आम्ही संसाराचा त्याग केला. आता मात्र हे विठ्ठला, तुझ्या माझ्यात अंतर राहणार नाही असे आश्वासन दे. आधार तो व्हावा ऐशी आस करी देवा. तुम्हा पाशी काय उने काय वेचे समाधाने. शेवेचे अभिलाषे मन बहु झाले पिशे. अरे भक्त पराधीन तुका म्हणे नारायणा. हे विठ्ठला, तुझा आधार मला मिळावा अशी इच्छा मी करीत आहे. तुझ्याजवळ काय कमी आहे? आमच्यावर कृपा करण्यासाठी तुझे काय वाया जात आहे? तुझ्या सेवेच्या अभिलाषेचे वेड मनाला लागले. तुकोबा विठ्ठलाला भक्ताच्या अधीन असलेला म्हणतात. रामकृष्ण हरी माऊली. 581 अभंग संपत.